पुढची बातमी, सोन्याचे दर गगनाला भिडलेले असतानाच दसऱ्याला गुंजभर का होईना सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे। याच परंपरेला जगात गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावरती मुंबईमधल्या सराफा बाजारात विक्रमी सोनं खरेदीची नोंद झालेली आहे। दिवसभरात मुंबईत किमान 100 टन सोनं खरेदी करण्यात आले। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टन जास्त सोनं खरेदी केलं गेलं। गेल्या वर्षी दसऱ्याला 80 टन सोने विक्रीची नोंद झाली आणि यावर्षी 100 टन म्हणजे 20 टनांनी उत्साह देखील वाढला। म्हणजे सोनं सध्या 1,22,000 आहे, तरी देखील उत्साह कमी झालेला नाहीये। तर दसऱ्याला कोणत्या प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झालेली आहे आपण जाणून घेऊयात। 15,000 बिस्किट्स आणि सोन्याच्या नाण्यांची विक्री झाली। एका सराफा दुकानामध्ये 3 ते 5 सोन्याची बिस्किट्सांची विक्री झाली आहे। मुंबईत एकूण 3,000 सराफ व्यावसायिक आहेत। कानामधील बाळ्यांची 15 टन विक्री झाली आहे। साखळी आणि अंगठी 40 टन। तर कानातले 20 टन विक्री झालेले आहे आणि 20 टनाचे ब्रेसलेट्स लोकांनी विकत घेतले। नेकलेस आणि बांगड्या, पाटल्या, गंठण, हाराची कमी प्रमाणात विक्री झाली आहे। जळगाव, नाशिक आणि पुण्यात सोन्याचे हार, गंठण आणि बांगड्यांची विक्री झाली। पुण्यात विशेष करून हातातील ब्रेसलेटची डिझाईन पत्रांची विक्री झाली आहे।